नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल सिक्रेट आयुर्वेदामध्ये. तर मित्रो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पोटली रसायन बघितलं आणि त्याआधी आपण परपटी बघितलं. तर चतुर्विध रसायनचा पुढचा पाठ आहे खरलीय रसायन. तर खरलीय रसायन म्हणजे नेमकं काय? तर खलव यंत्राच्या सहाय्याने निर्मित रसायनाला खरलीय रसायन म्हणतात. म्हणजे बघा, खरलीय ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, ते मातीचं एक हे असतं, यंत्र असतं. त्यामध्ये कोणते औषध द्रव्य घेऊन त्याला एकत्रितपणे मर्दन म्हणजे एकत्रितपणे त्याला मिक्स केलं जातं आणि जे बनतं त्याला खरलीय रसायन म्हणतात. निर्माण विधी बघा कसं बनवतात. औषधी निर्मितीसाठी आपल्याला कोणतं तरी औषध बनवायचे, तर ते औषध बनवताना जेही औषध द्रव्य लागतात, मतलब जे पण इन्ग्रेडियंट लागतात, त्या इन्ग्रेडियंट योग्य त्या मात्रेनुसार घेऊन योग्य त्या भावना द्रव्याच्या, आता भावना द्रव्य म्हणजे कोणते तरी औषध आहे, त्याला ओलं करण्यासाठी जसे की निंबू स्वरस, अद्रक स्वरस, कोणत्याही एका रसची भावना दिली जाते किंवा दुधाची भावना दिली जाते. म्हणजे दुधासोबत त्याला मिक्स केलं जातं आणि खलव यंत्रात योग्य रीतीने मर्दन केले जाते. मर्दन म्हणजे त्याला योग्य रीतीने मिक्स, दूध आणि औषध द्रव्य सगळ्यांना मिक्स केलं जातं. त्याची वटी किंवा गोळीलाच वटी देखील म्हणतात. तर त्याची वडी करून उन्हात सुकवून त्याला आतप शुष्क म्हणजे उन्हात सुकवून काचेच्या डब्बीमध्ये साठवली जाते. म्हणजे औषध द्रव्य घेतात, त्याला भावना देतात आणि त्याला सुकवून त्याची गोळी करून त्याला डब्बीमध्ये भरली जाते. तर महत्त्व काय? यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे रसभस्म, कजली यांचा उपयोग औषधी घटकांमध्ये केला जातो. आता बघा, खरलीय रसायने म्हणजे भरपूर सारे वेगवेगळे प्रकारचे चूर्ण वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आपण औषध घेतो आणि त्यांना मिक्स करतो, हे त्याचं महत्त्व आहे. आणि दुसरं आहे की वटी. आता बघा, गोळी फॉर्ममध्ये राहिल्यामुळे आपण त्याला वेगवेगळ्या डोसेसमध्ये देऊ शकतो. जर पावडर राहील तर त्याला देणं थोडं कठीण जातं, पण गोळी राहील तर 1 गोळी 2 गोळी अशा प्रकारे आपण देऊ शकतो. आणि आवश्यक उपकरण आहे खलव यंत्र. बघा, यामध्ये आपण 2 गोष्टी बघणार आहोत. एक तर श्वास कुठार रस आणि दुसरा आहे वातविध्वंसक रस. तर श्वास कुठार रसचे इन्ग्रेडियंटसाठी ट्रिक आहे PG बजगी टंग त्रिकटुमन. जेव्हा आपण सूतशिखर रस बघणार आहोत त्याची सुरुवात ही अशीच आहे आणि काहीतरी 2-3 गोष्टी ॲड होणार आहेत. तर ट्रिक लक्षात ठेवा, PG बजगी टंग त्रिकटुमन. लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण PG पासून सुरुवात केली होती. तर PG जिथंही आलं आपल्या ट्रिकमध्ये तर शुद्ध पारद आणि शुद्ध गंधक आहे, हे खात्रीपणे आहे. तर PG म्हणजे शुद्ध पारद शुद्ध गंधक, बच म्हणजे वचनाप शुद्ध वचनाप, टंकवरून शुद्ध टंकन, त्रिकटूमध्ये काय येतं? शुंठी, पिपली आणि मरीच, आणि मन म्हणजे शुद्ध मनशिला. तर ट्रिक आहे PG बच गई टंक त्रिकटू मन. तर हे इन्ग्रेडियंट आहेत. सगळे इन्ग्रेडियंट 4-4 भाग घ्यायचे. फक्त मरीच जो आहे तो 36 भाग घेतो आपण. आणि निर्माण विधी कशी आहे? तर पारद गंधक दिसला की पारद गंधकची पहिले कजली बनवतो, मग सर्व घटक द्रव्ये समभागात घेऊन खलव यंत्रामध्ये एकत्रितपणे मिश्रण करतात. म्हणजे बघा, पारद गंधकची कजली बनवली, बाकी इतर घटक द्रव्य घेतली, त्याला एकत्रितपणे आपण मर्दन केलं. कशामध्ये मर्दन केलं? एका भावना द्रव्यामध्ये मर्दन केलं आणि त्याची वटी निर्माण करून सूर्यप्रकाशामध्ये वाढवून काचेच्या पात्रामध्ये जमा करावी. म्हणजे सूर्यप्रकाशमध्ये ती वटी म्हणजे जी गोळी आहे तिला सुकवावी आणि काचेच्या बरणीत जमा करून घ्यावी. आता नावातच आहे श्वास कुठार, म्हणजे प्रत्येक श्वास व्याधीमध्ये आपण त्याला उपयोग करतो. ते आपण पुढे बघूयाच. मात्रा आहे 1 ते 2 रत्ती. 1 ते 2 रत्ती म्हणजे 1 ते 2 गोळी असे आपण म्हणू शकतो. म्हणजे 125 to 250 mg असा डोसेसमध्ये आपण श्वासकुठार रसला देतो. अनुपान शहदासोबत आपण याला उपयोग करतो आणि उपयोग आहे प्रत्येक प्रकारच्या श्वासव्याधी, कास म्हणजे आपला खोकला, वात आणि कफज रोग. नेक्स्ट आहे वातविध्वंसक रस. आता बघा, वातविध्वंसकमध्ये पण सेम ट्रिक आहे, फक्त काहीतरी कमी आहे. PG बजगी टंग त्रिकटू मन. आता बघा, श्वास कुठारमध्ये आपण मन घेतलं तर पण इथं मन नाही घेत. PG बजगी टंग त्रिकटू एवढे घटक द्रव्य सेम आहेत आणि एक्स्ट्रा काय ॲडेड आहेत? अब्रकला म्हणतो अब्रक, लोटा दे उसका नागौर वंग. अब्रकला म्हणतो अब्रक, लोटा नागौर वंग. मग अब्रक भस्म, लोटा लोवरून लोह भस्म, तावरून ताम्र भस्म, नागवरून नाग भस्म आणि वंगवरून वंग भस्म. हे सगळे भस्म आपण घेतो. भावना द्रव्य यातील महत्त्वाचे आहेत. आता बघा, गुंडाराज असतो तो चित्र काढत असतो अर्क आणि निंबूच्या साहाय्याने. तर गुंडीराजचे 3-3 चित्र अर्क निंबूने काढली. म्हणजे गुंडीराज आहे, त्याचे 3-3 चित्र काढले अर्क आणि निंबूच्या साहाय्याने. तर गुंडीवरून निर्गुंडी, राजवरून भृंगराज, 3-3 म्हणजे त्रिफळा आणि त्रिकटू. त्रिफळा म्हणजे हिरडा, आवळा, बेहडा आणि त्रिकटू म्हणजे शुंठी, मरीच आणि पिपली. चित्रवरून चित्रक, अर्कवरून अर्कक्षीर म्हणजे अर्काचे दूध, निंबूवरून निंबूचा रस म्हणजे निंबू स्वरस. हे सर्व भावना द्रव्य आपण घेतो. आणि बघा, निर्माण विधीमध्ये मी म्हटलो आहे की PG म्हणजे पारद आणि गंधक दिसले की त्याची सर्वात प्रथम कजली बनवावी, नंतर
ऑदर द्रव्ये म्हणजे बाकी जेवढे घटक द्रव्ये सगळ्यांना सूक्ष्म चूर्ण आणि एकत्रितपणे मिश्रण करतो आपण. आणि प्रत्येक भावना द्रव्याची 3 भावना म्हणजे हे मिश्रण झाल्यानंतर निर्गुंडी स्वरस घ्यायचे, त्याची 3 भावना म्हणजे 3 वेळा एकदा निर्गुंडी स्वरस घ्यावं, त्याला मर्दन करावं, परत ते सुकल्यानंतर अजून एकदा असे 3 भावना प्रत्येक द्रव्याची द्यायची आहे आणि मग तेव्हा ती वटी निर्माण होती. त्याची मात्रा आहे 250 mg म्हणजेच 2 रत्ती आपण म्हणू शकतो. अनुपान सेम मध. उपयोग बघा, सर्व नावातच आहे वात विध्वंस म्हणजे वाताचा नाश, म्हणजे वात म्हणजे हर एक प्रकारच्या शूल आणि पेनसाठी कारणीभूत, म्हणजे सर्व वातज रोग, वातज शूल, वातज ग्रहणी संधिपाती रोगमध्ये आपण याचा उपयोग करतो. तर मित्र, अशा प्रकारे आपला खरलीय रसायन फार छोटा होता आणि फार सोपा होता. तर हा तुम्ही व्हिडिओमध्येच लक्षात ठेवा आणि पाठ करून घ्या. तर आपला आता नेक्स्ट व्हिडिओ येईल कुपी पक्वाचा. मग त्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये कळवा की कोणता भाग घ्यायला पाहिजे, त्यानुसार आपण करूया. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.